आज शब्द थोडे जड आहेत. कधी-कधी काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात आणि नकळत आपल्याला मजबूत बनवून जातात. कारण काही व्यक्ती केवळ पदाने मोठ्या नसतात, त्या मनाने मोठ्या असतात, विचारांनी मोठ्या असतात. अजितदादा पवार एक नाव नाही, तर निर्णय, धाडस आणि जबाबदारीचं प्रतीक आहे. साधेपणा, स्पष्टपणा, साधा पोशाख, ठाम नजर, बोलण्यात प्रामाणिकपणा आणि निर्णयाची निर्भीडता हेच अजितदादांचं खरं ओळखपत्र. सत्तेच्या शिखरावर असतानाही मातीशी नातं न तुटू देणारा नेता म्हणजे अजितदादा. दिनांक 23 मे 2025 सायंकाळी 4 वाजता माननीय अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते आमच्या कोल्हापूर येथील सिटीझन सिंडिकेट व महाराष्ट्र संवाद या नूतन कार्यालयाचे उद्घाटन झाले. अवघ्या 40-45 मिनिटाचा तो कार्यक्रम. दादांची एंट्री, त्यांचे स्वागत, कार्यालयाचे उद्घाटन, आपुलकीनं केलेली विचारपूस आणि निरोप. आजही कार्यालयामध्ये तो क्षण डोळ्यासमोर उभा राहतो. आमच्या चॅनलच्या सुरुवातीला त्यांची उपस्थिती फक्त एक उद्घाटन नव्हतं, तो आमच्यासाठी आशीर्वाद. आज मन जड आहे, पण डोळ्यात अश्रूंसोबत अभिमान की आम्ही अशा व्यक्तीला जवळून पाहिलं, अनुभवलं. अजितदादा, तुमचे विचार, तुमची शिकवण आणि तुमची प्रेरणा कायमच आमच्यासोबत जिवंत राहील. महाराष्ट्राच्या राजकारणाला, महाराष्ट्राच्या समाजकारणाला, महाराष्ट्राच्या विकासाला आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याला आज आपण कायमचे मुकलो. दादा, तुमचं नसणं म्हणजे एका खमक्या, स्पष्ट वक्त्या, निर्भीड, अभ्यासू, कणखर आणि परखड व्यक्तिमत्वाला गमावून बसणार. दादा, तुमचा शिवशाहू फुले आंबेडकर विचारांचा वारसा आम्ही पुढेही अविरत चालवू. हा विश्वास तुम्ही कालही मार्गदर्शक होतात, आजही आहात आणि उद्याही असाल.